हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागलेसे गोडी लाचावले मन लागलेसे गोडी ते जिवे न सोडे ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावे लढवाले तुका म्हणे आम्ही मागावे लढवाले पुरवावे आणि माय बापे आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं प्रत्यार्यं प्रणतपालभवादिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं पाण्डुरङ्गा करो प्रथमा यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधको पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपादि ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं वयांचे केले स्मरण ओय सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार हो निहाता मस्तक हे पायावती आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा महामुक्ती क्षेत्र तीर्थाचे तारक उपमेश अनेक नाही तुझे ते हे पंढरपूर प्रेमाचे भांडार नामे निरंतर गरजत असे अशा या भूवैकुंठ पंढरपूर क्षेत्रामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरण सानिध्यामध्ये चंद्रभागा मातीच्या पवित्र कुशीमध्ये आणि या देगलूरकरांच्या पवित्र स्थानामध्ये प्रत्येक अधिक मासामध्ये महिनाभर उत्सव संपन्न होत असतो तसा याही वर्षी तो संपन्न होत आहे आणि योगायोग असा आहे की तो चातुर्मासामध्ये आलेला असल्यामुळं या ठिकाणी सगळे चातुर्मासाचे साधक मंडळी खरं तर तुम्ही सगळे सिद्धच आहात कारण माझ्या जन्माच्या अगोदरपासून चातुर्मास श्रवण करणारी मंडळी या ठिकाणी बसली असते माझा 83चा जन्म आहे म्हणजे 40 रनिंग चालू आहे इथं बसलेल्या लोकांचे चातुर्मास 60-60 वर्ष झालं श्रवण करताय तुम्ही एवढे सगळे सिद्ध भूमी असणारी आणि मला वाटतं की
या ठिकाणची जागा सुद्धा एवढी पवित्र आहे की या जागेला काम लावलं तरी तुम्हाला वेदांताचे सिद्धांतच ऐकू येतील, भक्तीचे सिद्धांत ऐकू येतील, कर्माचे सिद्धांत ऐकू येतील. इतकी साधना या पवित्र जागेची झालेली आहे. आणि आज खरं तर मी बदली काम करतो. आजचं कीर्तन माझं नव्हतं. आमचे परमस्नेही असणारी हरिभक्तीपरायण केशव महाराज मुळी त्यांना काहीतरी अडचण आल्यामुळे दादाने मला फोन केला आणि जसा फोन केला तसा मला घाम आला. येता येऊन आपण काय बोलायचं तुम्ही तरी सांगा बरं. ज्यांच्या समोर बसून आपण या ठिकाणी चिंतन श्रवण करण्याकरता सगळं सोडून या ठिकाणी उपस्थित राहतो आणि त्यांच्या पुढे येऊन आपण आपल्या बुद्धीचे वाभाडे काढणं म्हणजे किती मोठा दोष आहे. असं जरी असलं तरी दुसरी बाजू असे की बालक बोबडा बोले वागुडा विकुडा बाहुले, ज्ञानोबराय जसं वर्णन करतात ते चोज करुणी माऊली रिजे जेवे, तसं या महात्म्यांचं अंतकरण अतिशय मोठं आहे. आणि म्हणून आपल्याकडून श्रवण केलेले यांना कितपत समजलेलं आहे याची परीक्षाच घेण्याकरता बहुतेक आम्हाला या ठिकाणी कीर्तनाधारी मंडळी बोलवत असली पाहिजे. इथं कीर्तन करायचं म्हणजे दुसरं काय सांगायचं, इथं जे ऐकलं तेच सांगायचं. खरं तर पंढरपूरला चातुर्मासाला येण्याची भावनाच मला सद्गुरू चैतन्य महाराजांची मुळे झाली. मी 2008ला 4थ्या वर्षाला आळंदीला असताना महाराजांचं जोग महाराजांच्या पुण्यतिथीमध्ये काल्याचं कीर्तन होतं आणि महाराज जवळजवळ दरवर्षी ते बोलतातच तो विचार की आळंदीची 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर मग डिग्री जर तुम्हाला मिळवायची असेल तर डिग्री मिळवण्याकरता पंढरपुरात चातुर्मास श्रवण करावा लागतो, असं महाराजांच्या मुखातले उद्गार असतात. आणि ते उद्गार माझ्या कानामध्ये बसले. मी पण ठरवलं की आपण 4 चातुर्मास करायचे. 2009 पासून मी जी पंढरपुरात घुसलोय ते अजून बाहेर जाऊच वाटा नाही. हे महाराजांच्या शब्दाचा परिणाम आहे माझ्यावर झालेला. आणि आम्ही कीर्तनामध्ये तरी काय सांगतो, या महात्म्यांचं इथं जे श्रवण केलं तेच आम्ही कीर्तनामध्ये सांगतो. आम्हाला दुसरं काहीही येत नाही. आमच्याकडे सांगण्यासारखं आहेच काय, नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा. आम्हाला काही शास्त्र म्हणजे काय हेही कळत नाही. त्यांच्या मुखामधूनच जे विचार ऐकले तेच आम्ही सांगण्याचा. बरं गंमत अशी इथं मोठा इतक्या पॉवरफुल चालू येतं, आपली दुर्बळाची वाटी जेवढी बारीक आहे की त्यात नेमकं घ्यावं किती. अडचण इथं अशी आहे, इथं एवढ्या वेगामध्ये सगळं काही ज्ञानाचं पाणी या ठिकाणी वाहतंय. पण साधकांची पंढरपुरात चातुर्मासामध्ये गडबडच असते. हे संपलं की तिकडे पळा, ते संपलं की तिकडे पळा. पंढरपूरच्या लोकांना वाटत असं यांना 4 महिन्यात काय येड लागलं तर काही कळतच नाही, सारखी गलीतून पळतात इकडे तिकडे. पंढरपूरमध्ये आल्यानंतर श्रवण भक्तीसारखं दुसरं सुख. मी 5 वर्ष इथं थांबलो पण चातुर्मासात जो आनंद असतो तो एरवी नसतो पंढरपुरामध्ये. अगदी चैतन्य या ठिकाणी असं खुललेलं असतं. भगवान परमात्माच मला वाटते सगळीकडे साधकांच्या रूपाने वास करतात. हे सगळे अंतर्मुख साधना करणारी मंडळी चातुर्मासामध्ये चिंतन करण्याकरता या ठिकाणी थांबलेली असतात. आणि मग आता अचानक फोन आल्यानंतर सवासनीने कुंकू लावायला नाही म्हणू नये असं जुन्या लोकांचं ऐकलंय. आणि म्हणून म्हणलं आता काय इलाज नाही आणि म्हणून मी या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे. 12 वाजेपर्यंत आपल्याला कीर्तन करायचं. महाराजांनी मला परवानगी दिली, त्याच्यामुळे तेवढी तयारी करून तुम्ही बसा. महाराजांना मी फेटा बांधतानाच म्हणलं मला आताच गाव सुटला या. तिथं गेल्यानंतर काय होते कुणास ठाऊक. चला, तुमच्या सर्वांच्या कृपाप्रसादाने महाराजांच्या आशीर्वादाने स्वानंद सद्गुरू जोग महाराज संस्थेतील माझे सगळे गुरुवर्य मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करणारे. अभंग सगळ्यांच्या पाठीतील आहे. काकडा भजन आपण करत असताना तर हा अभंग रोज म्हटला जाणारा अभंग आहे. या अभंगावर मी गुरुवर्य शेखर महाराजांचेच प्रस्तावनेमध्ये असे विचार ऐकले होते की या अभंगामध्ये महाराजांनी 4 महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. पहिला मुद्दा असा आहे की या अभंगामध्ये महाराजांनी आपली आवड सांगितलेली आहे. दुसरा मुद्दा या अभंगामध्ये असा आहे की या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी भगवान परमात्मा या दोघांचा संवाद आहे. तिसरा मुद्दा या अभंगामध्ये असा आहे, आवडे हे रूप. हे या शब्दाने जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातली एकविधता सांगितलेली आहे. आणि चौथा महत्वाचा मुद्दा या अभंगामध्ये असा आहे, या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज भगवान परमात्म्याकडे मागणी करतात. तीन मुद्द्याचा मी जास्त विस्तार करणार नाही. मी आवड या शब्दावर थोडा जोर देऊन बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपली आवड सांगितलेली आहे.
कदाचित कुणाला असा प्रश्न निर्माण होईल की जगद्गुरु तुकाराम महाराज कधी होऊन गेले, त्यांच्या मनामध्ये असलेली आवड आम्ही आता का ऐकायची? आमच्या आवडीला थोड्या का? तुम्हाला आवडच ऐकायची झाली तर तुम्ही आमची आवड ऐका ना. जगद्गुरु तुकाराम महाराजांची आवड का ऐका? तर या मुद्द्याला धरून मी एक मोरारी बाबांचं चिंतन टीव्हीला सहज कुठेतरी ऐकलं होतं, ते या अभंगामध्ये थोडा लावण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका. तुमची आमची सामान्य जीवाची आवड का ऐकायची नाही आणि संत महात्म्यांची आवड का ऐकायची, एवढा माझा महत्वाचा मुद्दा आहे. तर याचे मी तुम्हाला 5 भेद सांगणार आहे की जीवाची जी आवड आहे ती जीवाची आवड 5 दोषाने युक्त आहे आणि संत महात्म्यांची आवड या 5 दोषाने रहित आहे. जीवाच्या आवडीच्या पाठीमागं 5 प्रकारचा दोष आहे. कुठला कुठला दोष आहे? पहिला दोष आहे अभावाचा दोष. मी थोडा विस्तार नंतर करतो, आधी हेडलाईन सांगतो, बातम्या विस्ताराने नंतर पाहू. जीवाच्या आवडीच्या पाठीमागं पहिला असलेला दोष तो म्हणजे अभावाचा दोष आहे. जीवाच्या आवडीच्या पाठीमागं दुसरा असणारा दोष तो स्वभावाचा दोष आहे. जीवाच्या आवडीच्या पाठीमागं तिसरा असणारा दोष हा प्रभावाचा दोष आहे. जीवाच्या आवडीच्या पाठीमागं चौथा असणारा दोष हा कुभावाचा दोष आहे आणि जीवाच्या आवडीच्या पाठीमागं 5वा असणारा दोष हा विभावाचा दोष आहे. हे 5ही दोष जीवाच्या आवडीच्या पाठीमागं आहे. संत महात्म्यांच्या आवडीच्या पाठीमागं हे 5ही दोष नाही आणि म्हणून संतांची आवड ऐकायची. जीवाच्या आवडीच्या पाठीमागं असणारा पहिला दोष तो म्हणजे अभावाचा दोष. अभाव शब्दाचा अर्थ काय? अभाव शब्दाचा अर्थ नसणं. अभाव शब्दाचा सरळ सरळ अर्थ काय? अभाव म्हणजे नसणं. आपण आयुष्यभर जीव संसार करतो. संसार करतो म्हणजे नेमकं काय करतो? आमचे गुरुदेव मारुतीबाबा पुरीकर परमार्थ आणि संसार याची सोप्या शब्दात व्याख्या सांगतात. संसार त्याला म्हणतात आयुष्यभर नसलेला गोळा करत राहणं, याचं नाव आहे संसार. आणि परमार्थ त्याला म्हणतात असलेलं जाणून घेणं, याचं नाव आहे परमार्थ. जीव संसार करतो आयुष्यभर म्हणजे काय करतो? नसलेल्या वस्तू गोळा करत राहतो. आता सगळ्याच वस्तू संसारात आपल्याला सांगता येणार नाही, कारण तेवढी आपली बुद्धी व्यापक नाही. याच्याकरता आमचे गुरुदेव भोलेबाबा एक वाक्य सांगायचे की अज्ञानाचे प्रकार करताना वेदांतामध्ये तूल अज्ञान आणि मूल अज्ञान असा फरक केलेला आहे. तूल अज्ञान म्हणजे संसारातल्या वस्तूवरचं अज्ञान घालवणं, याला तूल अज्ञान म्हणतात. आपण संसारामध्ये एखाद्या वस्तूवरचं अज्ञान घालवल्यानंतर बाकीच्या वस्तूवरचं अज्ञान जात नसतं. ज्या वस्तूच्या ठिकाणचं आपण अज्ञान घालवलंय तेवढ्याच वस्तूवरचं अज्ञान जातं, बाकीच्या वस्तूवरचं पदार्थावरचं अज्ञान तसं ना तसं राहतं, याला तूल अज्ञान म्हणतात. आणि मूळ अज्ञान म्हणजे काय आहे? मूळ अज्ञान म्हणजे आत्मस्वरूपावरचं एकदा अज्ञान आपण घालवलं, त्या परमतत्वाला एकदा जाणलं, एकेन विज्ञातेन सर्व विज्ञातं भवति या बोधावर आवड झाला रे झाला. आता सगळा प्रपंच खोटा आहे हे जाणून घेण्याकरता वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. गतिका व्यवहार सर्व हा संसार, गतिका व्यवहार सर्व हा संसार, गतिका व्यवहार सर्व हा संसार, गतिका व्यवहार सर्व हा संसारामध्ये आपल्याला सगळ्याच वस्तूचं सगळ्याच गोष्टीचं ज्ञान होणं कदापि शक्य नाही. आणि त्याच्यामुळं आयुष्यभर आपण गोळा करतो. काय गोळा करतो? नसलेला संसार भरत राहतो. हे कळत नाही ते कळून घ्या. ही वस्तू नाही ही वस्तू आणा, अमुक अमुक नाही अमुक अमुक घेऊन या.
आयुष्यभर संसार करणं चालू आहे याचा अर्थ दुसरं काहीच चालू नाही. आपल्याकडे ज्या वस्तूंचा अभाव आहे त्या वस्तू गोळा करणं चालू आहे. म्हणून मी असा शब्द वापरला की जीवाच्या आवडीच्या पाठीमागं पहिला दोष जर कुठला असेल तर तो अभावाचा दोष आहे. मी आता संतांच्या पाठीमागं हा दोष कसा नाही चालू चालू सांगत सांगत पुढे जाणार आहे. संत महात्म्यांच्या आवडीच्या पाठीमागं हा अभावाचा दोष नाही. का अभावाचा दोष नाही? कारण त्यांनी असेच वस्तू मिळवलेली आहे की ज्या वस्तूंचा कधी अभावच होत नाही. का मिळवलं त्यांनी? परमात्मा नावाची वस्तू मिळवली. मला वाटते गाथ्यामध्ये तुकोबारायांनी चिंतन केलेले, मिळविला भक्ती देवलाभ, मिळविला भक्ती देवलाभ. ज्याचा कधी अभावच होत नाही. हा सतो विद्यते भाव, हा भाव विद्यते सतः. त्यांनी अशी वस्तू मिळवली की त्याचा कधी अभावच होत नाही आणि आपण कितीही मिळवलं तरी ते आपल्याकडे टिकून राहतच नाही. म्हणून आपल्या जीवाच्या आवडीच्या पाठीमागे पहिला दोष जर पूर्ण असेल तर तो अभावाचा दोष आहे. मी दुसरा दोष सांगितला आपल्याला, जीवाच्या आवडीच्या पाठीमागे दुसरा दोष आहे त्याला स्वभावाचा दोष म्हणतात. कशाचा स्वभाव? संसाराचा स्वभाव. काय संसाराचा स्वभाव आहे? संसार आपल्याला रोज सुख देते, हा संसाराचा स्वभाव. तुम्ही माझ्याकडे असं का बघताय? संसार सुख नाही देत म्हणा महाराज, आम्ही ते वैतागून तर येत संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, हा उगाची आहे संसार दुःखाचा. अहो सुखाचा विचार ज्ञानोबरांची गोवी देवकोणी याच्याकरता गंमत सांगते. आता तिथे गमती सांगणं म्हणजे दाडाच कर नाही बरं, आपण सांगतो. हे कुटुंब होतं, शेतकरी कुटुंब. दिवसभर कडे शेतामध्ये गेलेला काम काय केलं होतं, दिवसभर काम करून घरी आला. घरी आल्याच्या नंतर कुटुंबाला सांगितलं आज खूपच त्रास झाला, हे पावसाचं वातावरण होतं म्हणून शेतीचं जरा मशागत लवकर करायची होती. मी आज दिवसभर आऊत सोडलंच नाही. बाहेरला सुद्धा चारा पाणी सकाळी टाकलं ते डायरेक्ट सोडल्यावरच मला पण भरपूर भूक लागली. एवढा शेण झालाय, मला भरपूर जेवायचंय आणि बिनधास्त झोपायचं. बाईचं पण मार्गावर प्रेम होतं. बाईने महाराज असा मस्त स्वयंपाक केला. हे कडक अशा बाजरीच्या भाकरी, कांद्याची चटणी, मस्त खायचा का? आता शेतकऱ्याला काय मस्त महाराज त्यांनी स्वयंपाक केला. हा गडी सुद्धा दणकून जेवला. किती दणकून जेवला मी विनोदाने सांगत असतो. काय काय माणसं हिता हात लावतात आणि खातात. म्हणून असं का करतायत ते म्हणजे महाराज ही जागा या जागेसाठी जोपर्यंत निवारा होत नाही तोपर्यंत खात राहायचं. हो माझ्या शेजारी एकाने सुतुळी बांधली होती कमराला. मला सुतुळी का बांधली? तो म्हणला महाराज किती खातो अंदाज लागत नाही, सुतुळी तुटली जेवण बंद. म्हणून का काय पंढरपूरमध्ये आळंदीमध्ये कपडे काढून जेवायची पद्धत आहे मला काय माहिती. ऐका महाराज त्याने भरपूर जेवण केलं आणि भरपूर जेवण केल्याच्या नंतर कुटुंबाला सांगितलं मला झोपायचंय, मला अंथरून टाकून दे. बाईचं मालकावगी अति प्रेम होतं महाराज. बाईने मालका करता विस्तवाची गादी तयार केली. प्रेम जास्त होतं ना. चुलीतला असा रणरण करणारा विस्तव काढला आणि त्या विस्तवाच्या गादी तयार केली. मालकाला सांगितलं तुमच्या करता गादी तयार आहे. मालक झोपण ना कायमचं झोपण. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकमनाचे श्रवणी गायची सुखाने रांतुरणी हिंगळाच्या. ज्ञानोबाला सांगतात हिंगळ म्हणजे विस्तव. विस्तवाच्या गादीवर जशी माणसाला झोप लागणं शक्य नाही तसं या संसाराचा संग करून या संसारामध्ये सुखाचा भोग घेईन हे म्हणणं मूर्खाचं आहे. म्हणून या जीवाच्या आवडीच्या पाठीमागे दुसरा दोष जर कुठला असेल तर स्वभावाचा दोष आहे. कुणाचा स्वभाव? या संसाराचा स्वभाव. ज्याने ज्याने या संसाराला पकडलं, या संसारामधलं दुःख कुणाला चुकवता आलं नाही. त्याला आवश्यक भावी शब्द वापरला.
अवश्यंभावी भावाना प्रतिकारो भवेद्यदी तदा तदा दुःखयमने पेरन नर राम युधिष्ठिरा नरासारखा राजा प्रभू रामचंद्र सारखे परमात्मा युधिष्ठिरासारखे धर्मात्मा यांना सुद्धा जीवनातलं संकट जीवनातलं दुःख कोणाला चुकलेलं नाही. मग तुमच्या आमच्या सारख्या जीवाला चुकवता येत शक्यच नाही. म्हणून जीवाची आवड ही अनात्म पदार्थाची असल्यामुळं अनात्म पदार्थाची म्हणजे संसाराची असल्यामुळं जीवाच्या आवडीच्या पाठीमागे दुसरा जर दोष कुठला असेल तर तो स्वभावाचा दोष आहे. संत महात्म्याच्या पाठीमागे हा दोष नाही. का नाही? कारण संत महात्म्यांनी संसाराला पकडलं नाही. सत्यवादी करी संसार संसार सकळ आलित कमळ जळी जैसे तो कर्मे करी सकळी परी कर्म बंधना तळी जैसे जळी जळे शिंपे पद्मपत्र ब्रह्मण्याधाय कर्माणी संगत्वा करोति लिपेतेन सपापेन पद्मपत्र विवासा. चिक्कू माहिती का? चिक्कू मी माणसांना म्हणत नाही, खायचं म्हणते नाही. काय काय माणसामध्ये मी भयंकर चिक्कू असतं ते सांगत नाही. आता जास्त विनोद करत नाही. खायचा चिक्कू आपल्याला माहिती. खायचा जो चिक्कू आहे त्या खायच्या चिक्कू मध्ये आज बी राहतो आणि चिक्कू फोडल्यानंतर आपल्याला बी धुण्याकरता दुकानातून औषध आणावं लागतं. चिक्कू मधलं बी चिक्कू मधलं बी धुण्याकरता औषध आणायची गरज नाही. ते चिक्कू मधलं बी चिक्कूच्या आत राहतं. वेष्टनामध्ये आवृत्त असतं पण तरीही चिक्कूचं बी त्या वेष्टनापेक्षा अलिप्त असतं. तसं महात्मा या संसारामध्ये राहतो पण महात्मा संसारामध्ये राहून हे संसाराला पकडत नाही. साधे साधे उदाहरण देतो मी तुम्हाला. शिर्डी माहिती आहे का? शिर्डी गावरान मध्ये माहिती. शिर्डी पाणी पिताना कधी पाहिले का? शिर्डी चिखलात कधी जात नाही. निबर जागा बघणार, पुढचे गुडघे शाबू टेकणार, पाणी पिणार, कशी मागं फिरणार. आता तुम्ही म्हैस पाहिली का? मसाड महाराज म्हैस जर पाणी प्यायला गेली तर ती 2-4 घोटच पाणी पिते पण सगळ्या पाण्याचा सत्यानाश करून टाकते. शिडीचं पाणी पिणं म्हणजे महात्म्याचं संसारात राहणे. शिडी पाणी पिते पण अजिबात अंगाला घाम लागू देत नाही. बैल पोळ्याला शेळ्या धुवायला नेल्याला पाहिलं कधी? म्हैस थोडंच पाणी पिते पण म्हैस सगळ्या पाण्याचा सत्यानाश करते आणि आपल्या शरीराची सुद्धा सगळं राडा करून टाकते. तसं तुमचं आमचं जीवन म्हशीसारखं जीवन आहे. किती संसार करतो आपण. गमतीने बोलत असतो आम्ही. 2 एकर जमीन असते, 1 एकर खरपाड, 1 एकर मुरमाड, 1 चिपडी बायको, 2 मिगडी पोरं. त्याच्यातच म्हणतो मला काय समजला. हा आपला संसार. माझा मुद्दा हा चाललाय की संत महात्म्याच्या जीवनामध्ये संत महात्म्याला स्वभावाचं दुःख नाही कारण संत महात्मा संसाराला पकडत नाही. तिसरा मुद्दा असा आहे की जीवाच्या आवडीच्या पाठीमागे तिसरा दोष आहे प्रभावाचा दोष. दुसऱ्याचं चांगलं झालेलं माणसाला सहनच होत नाही. अवघड जरा बोलणं नाही का? ते जरा अवघड झालेलं दुःख नाही. वरून माणसं तोंडावर गोड बोलतात पण आतून तुकोबरायांच्या चरित्रामध्ये मंबाजीबाई. बरं त्या मंबाजीबाचा विशेष असा आहे, महाराज शेखर महाराज नेहमी सांगत असतात मंबाजीबा आतून तुकाराम महाराजांना शिव्या द्यायचे पण रोज कीर्तन ऐकायला द्यायचे. का? महाराज सांगत असतात कारण त्याला माहित होतं की इथल्यासारखं चांगलं दुसरीकडे ऐकायलाच मिळत नाही. समाजात अशी माणसं नसतात असं समजायचं कारण नाही. दुसऱ्याचा प्रभावच माणसाला सहन होतो. वर निघाला की पाय ओढणारे जमाते. आता इथं नसन बाबा इकडे सगळे साधक लोक चातुर्मासात येणारे पण गावागावामध्ये गेल्यानंतर हे ऐकायला मिळतं. ते मावळामध्ये कीर्तन करायला गेलो
आता मावळा लोकांचा व्यवसायच मासा विका, खेकडा विका. ज्याने मला तारीख दिली होती तो खेकडे पकडायला होता, मारकर होता, त्यांचा व्यवसायच तो होता ना. मी आलो हे काढल्यानंतर ते खेकड्याच्या 2 बादल्या घेऊन तो आला, माझ्या समोरच ठेवले. मी पण आहो जरा लांब ठेवा. नाही ना म्हणजे महाराज तुम्ही बघत तर बसा. अहो म्हणजे एखादा खेकडा आणला होईल, अजिबात आला होणार नाही, तुम्ही बघत बसा. माझा माईला झाला म्हणला आडनावच पाहणी आहे, कुठंतरी उपयोग केला पाहिजे. मी म्हणलं तुम्ही कुठे चालले? म्हणलं मी 3री बादली खेकड्याची भरली ती आणायला. अहो म्हणलं पण एखादा अंगाव अजिबात अंगाव येत नाही. म्हणलं तुम्ही नुसतं पाहत बसा. तो माणूस निघून गेला, मी खेकड्याकडे पाहतो. काय माझ्या विप्रारब्धाने पाळी आणली होती खेकडे बघायची. मी खेकड्याकडे बघत होतो, खेकडे वर यायचा प्रयत्न करत होते पण वर येत नव्हते. काय येत नव्हते? तुम्ही हसायला लागले म्हणजे तुम्हाला समजतंय. मला वाटतंय मग असे खेकडे माझ्यासमोर बसलेत का? म्हणून आगे पंढरपूर क्षेत्र आहे, साधक मंडळी सगळे. काय तुम्ही हसते त्याची 2 कारण. एक तर तुमचे पाय कुणीतरी ओढले असते, नाही तर पुढचं मी नाही म्हणणार. या समाजामध्ये आपल्याला दुसऱ्याचा प्रभाव सहन होतो. म्हणून जीवाच्या आवडीच्या पाठीमागं 3रं दुःख कुठलं असेल तर ते प्रभावाचं दुःख आहे. संत महात्म्यांना हे प्रभावाचं दुःखच नाही. का नाही? कारण प्रभावाचं दुःख होण्याकरता दुसरं तर काहीतरी शिल्लक पाहिजे ना. हे संत महात्मे त्या पदावर आरूढ आहेत की जिथं गेल्यानंतर आता दुसरं शिल्लकच नाही. त्यांच्या दृष्टीने सगळा परमात्माच आहे. ऐसा ज्याचा अनुभवा, ऐसा ज्याचा अनुभवा, प्रभावाचं दुःख होण्याकरता संत महात्म्याला दुसरं शिल्लक राहिलेलं नसतं.
सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण जन्मो हे जनार्दन ऐसे ऐकतानवती संत जन एका जनार्दनी बनली जगुण झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला म्हणून संत महात्म्यांच्या दृष्टीने विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भ्रम अमंगळ संत महात्म्यांना एक परमात्मा सोडून जगामध्ये दुसरं काही दिसतच नसल्यामुळं त्यांच्यावर दुसरा कोणाचा प्रभावच नाही आणि म्हणून अजून एक व्याख्या सांगू चुकलं तर तुम्ही सांगा सगळे जुने ऐकणारे चातुर्मास महाराज सांगतो मला नंतर संसाराचा प्रभाव ज्याच्यावर प्रभाव टाकतो त्याला जीव म्हणतात आणि संसाराचा प्रभाव ज्याच्यावर प्रभावच टाकू शकत नाही त्याला संत म्हणतात म्हणून जीवाच्या आवडीच्या पाठीमागं मी तुम्हाला आतापर्यंत 3 दोष सांगितले पहिला अभावाचा दुसरा स्वभावाचा तिसरा प्रभावाचा आता चौथा कुभावाचा कुभाव म्हणजे अंतःकरणातल्या वाईट भावना किंवा सरळ सरळ आपल्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने चिंतन करायचं झालं तर एक परमात्मा सोडून संसाराच्या विषयी कुठलीही भावना तयार होणं हा कुभावच आहे परमात्म्याचं चिंतन सोडून अंतःकरणामध्ये संसाराच्या विषयाची आसक्ती निर्माण होणं हा कुभावच आहे आणि एकदम सामान्य विचार करायचा झाला तर सामान्य विचार सांगण्याच्या योग्यतेचे नाही काय सामान्य परमार्थ करणारी मंडळी सोडली तर बाहेर किती वाईट वाईट विचार करणारी मंडळी आहेत याचं चिंतनही आपण करू नये समोर 2 माणसं गप्पा मारत उभे असतात इकडे हा बसलेला असतो आणि काहीतरी बोलता बोलता ते आपल्या हातवारी करत असतात याला असं वाटतं की ते माझ्याविषयीच गप्पा मारताय काही गरज पडली याला खूप भाव म्हणतात काय घेणं नाही केलं नाही काय नाही कुठलं गाणं मला माहित नाही पण ते लय छान आहे आता थोडं म्हणायचं मला अंग असल्यामुळं मला मोह आवडणार ते गातात नाही कुठल्या तोरा मन दर्पण पेरायगा मन ही देवता मन ही ईश्वर त्याच्यामध्ये वर्णन केले की तुझं मन हे आरशासारखं आहे आपलं मन आरशासारखं असतं गंमत आहे महाराज या मनाची आपल्याकडे आता सध्या मोबाईल आहेत कॉम्प्युटर आहेत अजून काय काय मोठ्या मशिनी आहेत त्याच्यामध्ये मेमरी कार्ड आहे ते मेमरी कार्ड त्याची काही क्षमता असते 2GB 5GB 100GB काय अजून 2000GB आमचं तमचं काय असेल त्याचं या मनाचं मेमरी कार्ड नेमकं किती जीबीचे अजून कुणालाच कळालं बरं सगळे संकल्प विकल्प मला वाटतंय एक श्लोक महाराज नेहमी सांगत असतात पण आता तो उपस्थित नाही म्हणा हे सगळे मनाचे धर्म आहेत मन येव मनुष्याना दुसरा एक महाराज श्लोक सांगत असतात धर्म अधर्म असं काहीतरी श्लोक आहे त्याच्यामध्ये सगळं मनाचं या जगामध्ये तो श्लोक महत्वाचाच आहे मन येव मनुष्याना कारणांमधनं मोक्ष योग किंवा भिक्षुकांमध्ये श्लोकाला भागवतामध्ये नायम जीवनमे सुख दुःख हेतू न देवतात्मान ग्रह कर्मकारा मन परम कारण मामयन्ते संसार चक्रम परिवर्तयते याच्याकरता एक सोपं उदाहरण सांगत असतो तुमचे लग्न झाले कोणाचे हा काय प्रश्न आहे का मला नाही ही सगळी फिल्डिंग लागलेली बिगर लागल्याची ना म्हणून प्रश्न विचारला लग्नाच्या अगोदर तुमच्या कुटुंबाचा तुमचा काय संबंध होता काहीच नव्हतं लग्नाच्या अगोदर तुमचं कुटुंब आजारी पडलं काय घेणं देणं काय नाही लग्नाच्या अगोदर तुमचं कुटुंब 1 नंबरने 5 झालं काय घेणं देणं काय नाही लग्नाच्या आधी तुमचं कुटुंब 1 नंबरने नापास झालं काय घेणं देणं काहीच नाही लग्न झाल्यावर कुटुंबाचं अर्ध डोकं दुखायला लागलं तुमचं दुखतं तर नाही पूर्ण ज्याला मन म्हणतात या संसाराची आसक्ती धारण करतं नाही तर विकल्प मनामध्ये धारण करतं मन हा मनाच्या ठिकाणी असलेला कुभाव आहे आणि हाच कुभाव जीवाला दुःख द्यायला कारण आहे संत महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये कुभावाचा प्रवेशच नाही का नाही कारण संतांचं चिंतन इतकं चाललेले रात्र न कळे दिवस न कळे आणखी खेळे दैवत हे दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे अखंड खंडेला जीवन पांडुरंग जानी पांडुरंग जानी पांडुरंग जानी पांडुरंग जानी
प्रवेशच करू शकत नाही. याला सामान्य उदाहरण सांगतो मी. हवे रोडला गाड्या चाललेल्या असतात एकामागे एक एकामागे एक एखाद्या माणसाला रस्ता क्रॉस करायचा असतो. गाड्या थांबेपर्यंत त्याला रस्ता क्रॉस करता येत नाही आणि त्याने जर प्रयत्न तसा केलाच मग त्याची पुण्यतिथीच घालव. सतत गाड्या चालू असताना जशी मध्ये गाडी घालता येत नाही तसं सतत यांचं चिंतन चालू असल्यामुळे वाईट विकार यांच्या पासर्गालाही येत नाही. म्हणून संत महात्म्यांच्या जीवनामध्ये कुभावाचा दोष नाही. आणि पाचवा जीवाच्या आवडीच्या पाठीमागे असलेला विभावाचा दोष याचे दोन अर्थ करतो. विरुद्ध भावा वर्तते यस्मिन् स विभावः आणि विगतः भावा यस्मात् स विभावः. विरुद्ध स्वभावाची माणसं भेटली की माणसाला दुःख होतं. गमतीने उदाहरण सांगतो. बघा आता कीर्तन आहे, कीर्तन चालू आहे आपलं, भरपूर पुष्कळ जागा आहे बसा इकडे तिकडे, मंडप आपला मोठा आहे, सगळं मोठं आहे. आणि समजा आपली न आवडणारी एखादी व्यक्ती आपल्या शेजारी येऊन बसली, मनापासून सांगा बरं वाटतं? आपल्याला अजिबात न आवडणारी व्यक्ती जर आपल्या शेजारी येऊन बसली तर बरं वाटतं का? आपण लगेच मनात नाही मनात म्हणतो तिकडे एवढी जागा पडलेली असताना त्याने इथंच का बसला, इकडं महाराजाच्या मागे सगळं मोकळच होता, इथं माझ्याच, पुढचा शब्द वापरत नाही तुम्ही ध्यानात आणून घ्या, इथं माझ्याच जवळ बसायचं काय? आता याच्या विरुद्ध आहे. समजा जागा फुल बनली, कार्तिकेमध्ये आषाढीमध्ये इथं पाय ठेवायला जागा नसते. आणि अशा वेळेस जर एखादी आवडती व्यक्ती जर आली, आवडती व्यक्ती आली की आपण म्हणतो रामभाऊ इकडे, रामभाऊ म्हणतो जागा ना इकडे तर ये, शेजारा म्हणतो ए सर तिकडे, ए सर तिकडे, 4-5 शेजारी बेजार करतून त्याला तिथं बसवतो. बसल्यानंतर त्याचा अर्धा पाय याच्या पायावर असतो, तरी पण 2 तासाला अजिबात दुःख होत नाही. का? पहिली व्यक्ती आवडणारी नाही, ती लांब बसती शेजारी होऊन तरी सुद्धा मनात फटकत असतं. आणि ही आवडणारी व्यक्ती ती जवळ आगाव तरी बसली 2 तास तरी सुद्धा काय वाटत नाही. का? विरुद्ध स्वभावाची माणसं माणसाला साहजिकच आवडत नाही. म्हणून तुकोबरा सुद्धा गाथ्यामध्ये बोलतात, माझी आवडे
जाती जातीला जात लावले बाबा माझे जातीचे मज भेटो कोणी आपल्या विरुद्ध स्वभावाची माणसं भेटले की दुःख होतं म्हणून विभावाचं दुःख आणि दुसरा अर्थ मी केला विवेकहा भावा यस्मात आपल्याला आवडणाऱ्या वस्तू व्यक्ती यांचा विवेक झाला तर संसारामध्ये दुःख होतं तुकोबाला सांगतात बरे झाले देवा झाले घाले दिवाळे बरे झाले देवा वाईल कर्कशा सगळं बघून घ्या तुम्ही संत महात्म्यांच्या जीवनामध्ये विभावाचं दुःख नाही का एक तर विरुद्ध स्वभावाची माणसं त्यांच्या जवळ येतच नाही आणि आली तर विरुद्ध स्वभावाची राहत नाही रामेश्वर भट्ट बघा मंबाजी गोसावी बघा विसोबा खेतर बघा अजून कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील मंबाजी स्वामी तुकाराम महाराजांना 12 काठ्या मोडेपर्यंत मारलं असं महिपती बाबा लिहिले चरित्रामध्ये 12 काठ्या मोडल्या काठ्या म्हणतोय काठ्या 12 काठ्या मोडेपर्यंत मंबाजी स्वामी तुकाराम महाराजांना मारलं किती राग यायला पाहिजे आपल्याला किती काठ्या पाहिजे आपल्याला काट्याची गरजच नाही उगाच नेहमी बघतो त्याच्यापेक्षा वेगळ्या नजरेने त्याच्याकडे बघायचं लगेच माझ्याकडे असं बघितलंच सुरुवात लगेच मी तर गमतीनं सांगत असतो आता दिवस पावसाळ्याचे पाणी पुन्हा आले की लगेच त्रास होतो मध्येच जर उठला गडबडीने आणि एखाद्याला पाय लागला दिसत नाही का हसायला झालं का माणसं तोडत चाललाय पाय लागलाय ना मंबाजी बुवांनी तुकाराम महाराजांना 12 काठ्या मोडेपर्यंत मारला इतका द्वेष करणारे मंबाजी बुवा नंतर शेवटी तुकोबा यांचे शिष्य झाले माझा मुद्दा आहे म्हणून संत महात्म्यांच्या जीवनामध्ये 5ही प्रकारचं दुःख नाही त्यांच्या आवडीच्या पाठीमागं जीवाच्या आवडीच्या पाठीमागं हे 5ही प्रकारचं दुःख आहे आणि म्हणून आपल्या जीवाच्या अंतःकरणातलं आपल्या अंतःकरणातलं हे सगळं दुःख जावं असं वाटत असेल तर संत महात्म्यांना काय आवडतं त्या आवडीचा विचार करणं गरजेचं आहे काय संत महात्म्यांना आवडतं संतांना आवडणारे विषय आपल्याला पुष्कळ सांगता येईल मला सगळं सांगून आपला वेळ पुढे चाललेला आहे आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा संत महात्म्यांना पहिलं काय आवडतं संत महात्म्यांना पहिली पंढरी आवडते अजून भगवान परमात्म्याला शब्द ज्ञानोबराय सांगतात तुझी विषय सांगता येते पुन्हा अभंगाकडे तो महाराजांना विचारलं महाराज तुम्हाला काय आवडतं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात
महाराज हे रूप आवडतं म्हणतात, त्या अर्थी याची अजून रूप असली पाहिजे. मला वाटते आचार्याने शंकर भाष्यामध्ये सुरुवातीला दिव्यवाव ब्रह्मणो रूपम मूर्तम चैवामूर्तम च, एक परमात्म्याचं मूर्त रूप आहे, एक अमूर्त रूप आहे. बरं, मूर्त रूपामध्ये परमात्म्याचे अनेक अवतार आहेत, अनंत अवतार येशील भक्तावतार त्याच्यातलं महाराज म्हणजे हे म्हणजे याच्याकरता थोडंसं तीर्थावळीकडे तुम्हाला नेतो. तीर्थावळीमध्ये असं वर्णन आहे, नामयाचे भेटी ज्ञानदेवाले लोटांगण घातले नामदेवे, देऊनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे पूजिले आदरे यथाविधी. ज्ञानोबराय आले आळंदीवरून पंढरपूरला. पंढरपूरला आल्याच्या नंतर विचारलं नामदेव महाराजांनी, का तुम्ही इकडे कशा करता आले? नामदेव महाराजांनी सांगितलं, माझी एक अपेक्षा आहे, भूतळीची तीर्थे पाहावी नयनी असे आर्त म्हणे विष्णुदासा. या भूतळामध्ये जेवढी तीर्थ आहे ती पाहून यावी अशी माझी इच्छा आहे. नामदेव महाराज म्हणजे चांगली गोष्ट आहे ना? चांगली गोष्ट नाही, तुझी संगतीचे तू सुख घ्यावे आणि सार्थक करावे संसाराची, मला तुझ्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करायची. आता नामदेव महाराजांची गडबड अशी होती, नामदेव महाराजांना पंढरपूर सोडून दुसरीकडे करमत नव्हतं. काय काय लोकांचं लयच अवघड असतं, त्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे दमकोंडीच होती, दमच निघत नाही. त्यांना कुठं गेलं तरी संध्याकाळी तिथं हजर व्हावंच लागत. तसं नामदेव महाराजांना भगवान परमात्मा आणि पंढरपूर सोडून दुसरीकडे जाऊच वाटत नव्हतं. नामदेव महाराज म्हणजे डायरेक्ट सांगावं तर ह्यांना रागी, म्हणजे इनडायरेक्ट काम करू, म्हणजे देवाने जर आज्ञा दिली तरी. कारण नामदेव महाराजांना असं वाटलं, मला जसं देवाशिवाय करमत नाही तसं देवाला पण माझ्याशिवाय करमत नाही. आणि देव परस्पर सांगते की माझ्या नामाला काही निघू नका. नामाच्या मोबदल्यामध्ये चाकूर मसाला आलेली मंडळी खाल्लं घेऊन असं कदाचित देव म्हणते. झालं वेगळंच. ज्ञानोबराय परमात्म्याकडे गेले, दोघं जण आले, दोघंही आले. सतोर उठून आले, रावणा माझी देवाला नमस्कार केला आणि देवाने विचारलं, वा वा ज्ञानोबराय इकडं कुणीकडं? ज्ञानोबराने सांगितलं की माझ्या मनामध्ये आहे की तीर्थयात्रा करावी. भगवान परमात्मा म्हणले, तुम्ही तर सगळं तीर्थरूप आहात, तुम्हाला तीर्थयात्रा काय करायची नाही. म्हणजे जीवनाचं सार्थक करण्याकरता मला संतांच्या संगतीमध्ये म्हणजे चांगली गोष्ट आहे. नामदेव महाराज किवीरवाण्या नजरेने देवाकडे पाहतो. एक देव म्हणते माझ्या नामाला निघू नका. झालं वेगळंच. भगवान परमात्मा नामदेव महाराजाला सांगतात, वा 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 वा, आयसा संत भेटे विरळा भाग्य योगी आणि जो अखिला मेला देश प्रेमळू. अशा प्रकारचा महात्मा विरळ असतो, भाग्याने भेटतो. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय भाग्योदय बहुजन समार्जितेन सत्संगम चलबते पुरुष यदावे. अज्ञान हेतु मोहमदांधकार नाशम विधाय हितदोदयते विवेका. भागवतामध्ये भक्तीच्या मुखामध्ये हा श्लोक आहे. भाग्याने सुद्धा महात्मा भेटत असतात. नामदेव महाराजांनी बारीक चेहरा केला. आता थोडं माझ्याकडे बघा, ते बघायचं पण थोडं ऐकायचं पण. नामदेव महाराज थोडी असे आवडते वरून बघायचे. आवडते वर कळतं इकडे बघा, माझ्याकडे कळत. नामदेव महाराज असे आवडते ओढ उभं राहिले. नामदेव महाराजांनी बाह्या मागे घेतले आणि नामदेव महाराज देवाला भांडायला लागले, काय देवा, हो देवा, तुम्ही तिकडे काय बघताय, तिकडे बघा. म्हणजे काय, माझ्या मनात पंढरपूर सोडून जायचं नाही, पण तुम्ही जगामध्ये मोठी आहात. नाही तुम्हीच मोठी आहात. तुम्ही सोडलं तर ह्या जगामध्ये दुसरं कोणी मोठं नाही. बरं, तुमचा अधिकार सामर्थ्य मला माहित नाही असं नाही. तू वायुमाने भूताने जायचे येन त्याने जीवंती येतपर्यंत विसर्वेशन तिथं असं स्वतः ब्रह्मेदी दयापासून सगळं हे सगळं मला तुमचा अधिकार माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही मोठे आहात, तुमचा अपमान होऊ नये याच्याकरता इच्छा नाही, पण मी जाणार. हो न, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतील, ह्या देवाला लोटांगण घाला, ह्या देवाचे चरण धरा, ह्या देवापुढे कान धरून नाचा. असं आपल्याच्याने बिलकुल होणार नाही. देव म्हणले, मग तिथं काय गुलाबजाम खायला जाणार आहे, बासुंदी मंगळवेळेची. पंढरपुरात येणार, प्रवचन ऐकणार नाही, प्रदर्शना करणार नाही, दर्शन करणार नाही, बासुंदी खायला जाणार नाही. कशाला जाणार मग? नामदेव महाराज म्हणले, देवा कटी तटी जेले कर नाही ठेवले, न देखे पावले विटेवरी. याके म्हणता देवला जे माझे मन हे कष्ट दारून कवना सांगू. ज्या देवाच्या कमरेवर हात नाही, ज्या देवाचे समचरण नाही आणि ज्या देवाची नासागर समदृष्टी नाही, त्या देवाला देवच म्हणायची लाज वाटते, तर त्यांचं दर्शन कधी घ्या. मग माझा मुद्दा काय, आवडे हे रूप. महाराज सांगतात, आवडे हे एक नावडे अनेक. आम्हाला हे सोडून दुसरं काही आवडत नाही.
आम्ही एकच नियम केलेला आहे आणि एक दुसरे भजन आहे आणि दुसरे आम्हाला हे सोडून दुसरं काही नाही. बरं म्हणजे हेच का आवडतं महाराज सांगतात हे गोजीरा आहे. इथं जरा शंका आहे. तुम्ही दर्शन केलं का देवाचं? ते अर्ध्या तिकिटामुळे जरा गर्दी यावर्षी जास्त झाली का असं वाटत नाही तुम्हाला? महिला अर्ध तिकीट केल्यामुळे तसंच आहे. तसंच आहे ना? काय चुकत असलं तर सांगा बघा. 75 वेळा फुकट. हा पुन्हा 75 वाली फुकट. गर्दीच का व्हायला पंढरपुरात 6-7 तास 8 तास दर्शनाला लागत आहे. जास्तच पण कमी नाही. पण जाऊ द्या तुम्ही एखादं तरी दर्शन केलं असं म्हणजे एवढ्या चातुर्मासामध्ये त्याच्याकडे बघितलं का गोजीर सुंदर दिसतंय का काळे? माझा मुद्दा इथं तुकोबा नाही अभंगा म्हणतात हे अभंगामध्ये सांगतात हे गोजीर आहे. ते गोजीर आहे का? बरं मी बोलत नाही बाबा मला पुराव्यासकट बोलतो मी. फायचाची काळा अनादि बहु काळा मूळच काळ आहे. माझ्याकडे काय बघता मी नाही एवढा काळ. बरं कोणी काळ म्हणते तर कोणी त्याला निळ म्हणते. पंढरपुरीचा पाऊस पडाय प्रमाणाचा. बरं याला कोणी सावळं म्हणते. ज्ञानोबरांचेच अभंग वाटतं सगळे हो सदा सुहागन राघवेंद्र शेवट सावळे परब्रह्म. अहो हे निळ म्हणते काळ कोण म्हणते सावळं हे तर रंग बदलणारे आणि रंग बदलणारे माणसं तुम्हाला आवडतात का? तुमच्या सोप्या भाषेत सांगू पक्ष बदलणारी माणसं तुम्हाला नको. तिकडे गाणी खात घालाय नको. आपलं चांगलं बरं चाललंय इकडं बघा. रंग बदल हे ठाईचंच काळ आहे. मी आता भागवतातली गंमत सांगणार आणि ह्याच्यात कीर्तन आपलं संपणार आहे. ते भगवान परमात्म्याचं गृहस्थ आश्रमामध्ये संसारिक माणसाने कसं राहावं याच्याकरता भागवतामध्ये एक प्रसंग वर्णन केलेला आहे. मी थोडंसं अपडेट करून सांगतो त्याला. संध्याकाळची वेळ होती. भगवान परमात्म्याचं जेवण झालं होतं. भगवान परमात्मा आपल्या बेडवर येऊन मोबाईलवर व्हॉट्सअपला मेसेज टाकत बसले होते. म्हणून म्हणलं तुला अपडेट करून सांगतो. काय भगवान परमात्म्याचे मित्र असतील कुठं काय आळंदी पंढरपूरचे त्र्यंबकेश्वर रामदत्त कुठं ऋषिकेश हरिद्वार असं भगवान परमात्म्याची चॅटिंग चालू होती. संध्याकाळची वेळ रुक्मिणीने सगळं स्वयंपाक वगैरे केला. घरातल्या माणसांची जेवण वगैरे झाली. पण ती भांडी वगैरे सगळी धुवून ठेवली. झाडलोट करायची ते काढलं. सकाळ उठायचं झाडलोट करायची स्वयंपाकाला सुरुवात करायची अशी सगळी तयारी आईसाहेबांनी केली. आणि आता झोपायचं म्हणून देवाच्या शेजारी पालगावर येऊन आईसाहेब पडले. 5-10 मिनिटं झाल्यावर भगवान परमात्मा म्हणले रुक्मिणी तुझं चुकलंय असं तुला वाटत नाही का? बरे कधी चाललंय माहिती का? देवाची 16,108 लग्न झाले. प्रत्येक राणीला 10-10 मुलं आणि एक मुलगी झाली आणि नंतरच्या हा गप्पा येतं एवढं देणार असू. भगवान म्हणले रुक्मिणी तुला चुकले असं वाटत नाही? रुक्मिणी म्हणली काय चातुर्मासाला थांबले चूक केली का? चूक काय? मग भगवान परमात्मा म्हणले नाही आपल्या तुझ्या स्वयंवराच्या वेळेस माझ्यापेक्षा रूपाने चांगले माझ्यापेक्षा गुणाने चांगले माझ्यापेक्षा जास्त संपत्तीवाले राजे तिथं आलेले असताना तू माझ्याच गळ्यात माळ का घाल? तिथं बरेच विकल्प आहेत पण मी कामापुरतं घेतले थोडं विकल्प माझ्याकडे. भगवान परमात्म्याने तिथं बरेच विकल्प केले. भगवान म्हणजे माझ्याकडे विचार केला तर रंगाचा विचार केला तर मी काळ प्रमाणात आताच घेऊन गेलो. बरं गुणाचा विचार केला तर भगवान सांगतात मला सगळी चोर म्हणतात का नाही? ऐसा पुराणा प्रसिद्ध चोर. हो मला तिकडे सांगायचं पण अगोदर तुम्हाला थोडं म्हणायला लावायचं. आम्ही भजन म्हणून असं काय नाही तुम्ही पण भजन चांगलं म्हणू शकता. धरिला पंढरीचा चोर
म्हणजे आपल्याला म्हणून द्यायचे नाही. अहो जनाबाई महाराजाला चोर म्हणतात. आता हे मी सांगितलेलं प्रमाण काय घर प्रसिद्ध चोर असतात. कपाटावर ठेवलेले 50 रुपये कुणी नेले असते घरात, घरच्या लोकांना माहित असते. काय काय गल्ली प्रसिद्ध चोर असतात. गल्लीत एखादी वस्तू बाहेर काही कुणी चोरून नेला असताना बायांना माहित असतं आपल्या गल्लीला कोण चोरटी बाय आहे. काय गाव प्रसिद्ध चोर असतात. गावातून कोणाच्या शेतातून जर काय वस्तू चोरीला गेली तर त्या गाव पातळीवर लोकांना माहित असते चोरायची कोणाला सवय. आता इथून पुढचे सगळे पुढचीतले चोर आहे. सांगू का काय गरज नाही, त्याच्याकडे जायचं तिकडे जायचं होतं. भगवान म्हणतात आपली प्रसिद्धी आयसा पुराण प्रसिद्ध चोर केशवराजाच्या दातार पंढरपुरी उभा केवळ भक्त पुंडलिकासाठी. रुक्मिणीला भगवान म्हणतात मी रंगाने काळ आहे. बर गुणाने विचार केला तर मी अवघी बर सगळं जाऊ द्या. भगवान म्हणले एखादा रंगाने काळ असला गुणाने अवघी असला पण त्याच्याकडे जर संपत्ती असेल तर माणसं लग्न जमवतात. एका पोराचं लग्न जमवलं का बापाने, पोराला सांगितलं नाही काय नाही डायरेक्ट लग्न जमवूनच गेले आणि सांगितलं बाळा तुझं लग्न जमवून आले. तुम्हाला बाबा असं असतं का, मला दाखवलं नाही पूर्वी, मला विचारलं नाही काय नाही दाखव फोटो भेटत दाखवा. बापाने मोबाईलमध्ये फोटो आणला होता दाखवला, पूर्वी जरा काळी सावली. तो म्हणला अजिबात आपल्याला लग्न करायचं नाही. बापाने बाही मागास सारली खानपिणी कानाखाली लावून खा. या नोकरीच्या दुष्काळाच्या काळात केला 2 लाख महिन्याला पगार आहे चालती म्हणून काय अडचण नाही. अगोदर रंग पाहून नको म्हणला होता, आता पैसा पाहून. भगवान म्हणलं इथं माझं काहीच नाही, हे सगळं मायेचं कबाड आहे. रुक्मिणी म्हणलं तुम्हाला काय म्हणायचे सांगा. सकाळी पहाटे 4 वाजता उठली. प्रदक्षिणा दर्शन राऊत बाबाचं प्रवचन, पुन्हा इथं महाराजांचं प्रवचन, पुन्हा अजून कुठं छोट्या माऊलीचं तिकडे चाललंय, तिकडे पलीकडे तात्यांचा सप्ताह चाललाय, अजून सगळ्या मठाने त्या सगळ्या मठात फिरून पुन्हा मागा महाराजांचं प्रवचन ज्ञानेश्वरीचं ऐकलंय. पुन्हा आता वैताग आलाय, आता झोप आली. तुम्हाला काय सांगायचं लवकर सांगा. 9च्या पुढं 5 मिनिटं झाले ते लवकर सांगा. भगवान म्हणजे अजून मी तुला जर वाटत असेल काय अजून जर वाटत असेल अजून म्हणजे 10 पूर्ण पूर्वी झाल्या अजून मी तुला वाटत असेल शिशुपाला बरोबर लग्न करावं तर मी तुला 4 व्हीलर मध्ये सोडायला येईल. कृपया हा प्रयोग तुम्ही घरी करू नका. सावधानतेचा इशारा आधीच देतो. कल्पना करा काय वाटलं असं माहिती. 10 पोरं हे पूर्ण झाल्यावर नवरा खुशाल म्हणतो की तुला शिशुपाला बरोबर लग्न करायचं असेल तर मी सोडवायला येतो. आई साहेब बेशुद्ध. आता मग भगवान परमात्म्याने प्रथमोपचार चालू केले. कांदा आणला, चातुर्मासाचं नाव घेऊन आपण हरवला, नाकाला लावला, चप्पल आणली नाकाला लावली, अजून काय गार गरम पाणी शिपडायचं ते शिपडलं. आई साहेबाला सावध केलं. आता आई साहेबांनी दिलेली उत्तरं माझ्या अभंगाकरता कामाचे मी सगळं करून काढलं. रुक्मिणीला देवाने सांगितलं होतं तुम्ही काळ आहे आणि मला वाटते काळ हे शुद्धतेचं प्रतीक आहे. बघा तुम्ही रंग पेन घ्या, रंग पेनाने रेषा मारा, लाल पेनाने रेष मारा, त्याच्यावर हिरव्या पेनाने रेष मारा, तिसरा कलर तयार. पिवळ्या पेनाने रेष मारा, त्याच्यावर नारंगी कलर, त्याच रेषेवर रेष मारा, तिसरा कलर तयार. काळ्या पेनाने रेष मारा, त्याच्यावर कशाने बी रेष मारा, रंग बदलला तर ह्यो बुवा कीर्तन करायचे सोडून दे. काळ म्हणजे शुद्धतेचं प्रतीक आहे. आणि वेदांताच्या आपल्या श्लोकाच्या भाषेत बोलायचं झालं तर न व्यापित्वान देशत्वान तो नित्यत्वान नापे कालतः न वसुतोपी सार्वाज्ञा अनंत्यम ब्रह्मणे विधा. भगवान परमात्म्यामध्ये देशाने काळाने वस्तूने कुठला कधीच बदल होत नाही. म्हणून हा परमात्मा शुद्ध आहे. अखंडानंदाने एका ठिकाणी गुढ चिंतन केले. अखंडानंद म्हणजे भगवान परमात्म्याचा रंग काळा का, व त्यांनी चिंतन तात्विक असं केलेले की प्रत्येकाच्या अंतःकरणात विकार आहे काम क्रोध लोभ. याच्यामध्ये कामाचा रंग काळा आहे, लोभाचा रंग पिवळा आहे, क्रोधाचा रंग लाल आहे. म्हणून राग आल्या माणसाचे डोळे कसे होतात काळे. हा राग आल्या माणसाचे डोळे राग होतात. क्रोधाचा रंग लाल आहे, लोभाचा रंग पिवळा आहे, सोन्याचं प्रतीक घेतलं. आणि कामाचा रंग काळा आहे. ज्याच्या जीवनात कामाने प्रवेश केला त्याच्या जीवनाचं काळच झालं. ध्यायतो विशांतो सहा संघर्ष जायते संघात संजायते कामाः कामात् क्रोधो जायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिविभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् काळ प्रणश्यते.
मग अखंडानंदाने चिंतन असे केले की जे भक्त भगवान परमात्म्याची उपासना करतात, भगवान परमात्मा त्यांच्या अंतःकरणातलं तो सगळा काम काढून आपल्याकडे घेतात आणि एवढ्या सगळ्या भक्तांच्या अंतःकरणातला काम भगवान परमात्माने आपल्याकडे काढून घेतल्यामुळं आणि त्या कामाचा रंग काळा असल्यामुळं भगवान परमात्मा काळा. भक्ताच्या अंतःकरणातला काम काढून घेतल्यामुळे गंमत काय झाली, विकारी असलेलं भक्ताचं जीवन इतकं मंगलमय झालं, इतकं मंगलमय झालं की त्या भक्ताचा सुगंध सगळ्या जगामध्ये पसरला. कीर्तिमुख त्यांचे नारायण. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की देवा तू सुंदर मुजिरा. सुंदरतेचं चिंतन महाराज अनेक अंगाने मांडत असतात. आपण बऱ्याच वेळा महाराजांचा सुंदरते ध्यान आपण ऐकत असतो. प्रत्येक क्षणाला जे नवीन वाटतं अशा प्रकारचे एक श्लोक सांगत असतात महाराज. त्याला काय म्हणतात, तदेव काया रमणीय रूप. आता सुंदरतेच्या व्याख्या सांगताना महाराज ते सीतामातेचं उदाहरण सांगत असतात. मी तिकडे जात नाही, ऐका. दुसरे एक भागवतकरांनी गीत गायले, तर गौरवी देवाला म्हणतात, जरा इथं ना बता दिकाना तेरा रंग काला क्यों, तू काला हो कर भी जग से निराला क्यों. भगवान परमात्मा तर्क द्यायला लागले. भगवान म्हणले, मैंने काली गाय का दूध पिया. इथं मोठी शंका आहे. काय शंका आहे? काळ्या गायचं दूध पिल्यानंतर जर माणसं काळी होत असतील तर म्हशीचं दूध पिणारी माणसं माझ्यासमोर किती बसले हातवर का? म्हशी तुमच्याकडे गोऱ्या रंगाचे नाही. काहीतरी पटण्यासारखा तर्क दिला देवा. भगवान सांगतात, मैंने काली गाय का दूध पिया, मैंने काली रात को जन्म लिया. भगवान म्हणले ती अष्टमीची रात्र होती, सगळं आबाळ आलेलं होतं, पावसाचं वातावरण झालेलं होतं, लाईट गेलेली होती आणि भर मध्ये रात्री माझा जन्म झाला आणि सगळा काळूक असल्यामुळे मी काळा झाला. इथं बसलेले सगळे दिवसात जन्माला आले. जेव्हा काहीतरी पटण्यासारखं कारण देणार, भगवान सांगतात, मैंने काली रात को जन्म लिया, मैंने काली गाय का दूध पिया, मेरी कमली भी काली है. कमली म्हणजे बायको नाही, कमली म्हणजे कोंबडी. भगवान म्हणले की कोंबडीवरच्या उठून वस्तू ना ती माझी कोंबडी काळी आहे. मला वाटते आता वारकरी सगळे आपण सगळे पांढरे कपडे धारण करणारी मंडळी आणि ते काळी पॅन्ट पुढे दिसतो बाबा. काळी कपडे झाल्यावर जर माणसं काळी झाली असती तर काळी कपडे बाजारात आलीच नसते. ए देवा, हे काहीतरी उडवून उत्तर देऊ नको, दुसरं उत्तर दे. भगवान परमात्मा म्हणले, सखी नैनो में कजरा लगाती है. कजरा म्हणजे काजळ. त्या गवळणी डोळ्यामध्ये काजळ घालतात. सखी नैनो में कजरा लगाती है, नित नैनो में मुझको बिठाती है. रोज माझ्याकडे पाहता. सखियों का दिल काला इसलिए काला हो. ते कारण काय दिली, तर्क दिली, तिकडे आपल्याला जायचं नाही. अखंडानंदाने दिलेलं चिंतन मला पाहतो खूप की भक्ताने भगवान परमात्म्याची उपासना केल्यानंतर भक्ताचे सगळे विकार तुका म्हणे देह भरिला विठ्ठले आणि काम उपदेचे घर देते. आणि मला वाटतं की याच्यासारखं सौंदर्य मानवी जीवनाचं दुसरं कुठलं असेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा गोजी राहा विठ्ठला दुसरं असं सांगितलं तेव्हा की मी चोर आहे. चोर आहे ना. आई साहेब म्हटलेला बरोबर आहे देवा, तुम्ही चोर आहे. महाराजांनी एकदा कीर्तन केलं होतं बघा, गुरुवर चैतन्य महाराजांनी. पहाती गौरणी त्याच्या महाराजांनी सांगितलं होतं की परमात्म्याने केलेली चोरी खरी आहे आणि हा चोरही खरा आहे. व्यवहारामध्ये चोरही खोटे आहे, पण ज्या वस्तूंच्या चोऱ्या केल्या जातात त्या वस्तू खोट्याच आहेत ना. संसारात जर सगळा खोटा आहे तर याच्यामध्ये खरं काय असणार आहे. म्हणून आई साहेब सांगतात जेव्हा बरोबर आहे, हरिने माझे हरिने चित्त विसरले. जोपर्यंत आपलं चित्त संसारातून निघून परमात्मा काढत नाही तोपर्यंत आपण संसारामध्ये असेच दुःखी राहणार आहे. ज्या दिवशी आपलं चित्त संसारात निघेल आणि परमात्मा काळ होईल त्या दिवशी संसारात कितीही दुःख आली तरी ती दुःख आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. एक उदाहरण सांगतो गमतीने. एका गावात रामायण चालू आहे. बावीस गाव होतं. अख्खं गाव कड्या कुलप लावून रामकथा ऐकायला जायचं. आता रामकथा करणारी मंडळी सुरुवातीला हनुमान चालीसा म्हणतात. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती होलो गौ जागर, रामदूता तुझ बलधामा,
अंजनी पुत्र पवन सुमनामा. हनुमान चालीसा चालू झाली की कड्या कुलप लावून सगळी माणसं कथा ऐकायला निघाली. तेवढ्यात राम आणि सीता आकाशातून विमानात चालले. सीता म्हणली, राम म्हणले बघ सीते माझी कथा ऐकायला किती लोक आहेत. सीता म्हणली माझ्याकडे बरेच नखरे येतात, एखादा गावाला की यातलं एक बी येणार नाही. प्रभू म्हणजे असं कसं बघायचं का म्हणजे तुम्हाला. तिसऱ्या दिवशी हनुमान चालीसा चालू झाली, लोक कड्या कुलप लावायला लागले. तोपर्यंत सीता मातेने एका म्हाताऱ्या बाईचं रूप धारण केलं. काठी टेकत टेकत एक बाई कुलपच लावत होती. ओ काकू खूपच तहान लागली. हे कसं वातावरण झाले, कधी पाऊस पडतोय कधी दम करते, खूपच तहान लागली, मला थोडं पाणी मिळेल का. ती बाई खरं तर मनातल्या मनात शिव्या द्यायला लागली होती. खूप छान रामकथा चालेल, कुठे सेवा करायची, पण ती कथे तिने ऐकलं होतं कालच अतिथी देवो भव म्हणून पाण्याचा तांब्या भरून आणला, त्या म्हातारीला दिला आणि दिल्याच्या नंतर म्हातारी पाणी पिली आणि म्हातारीने पाणी पिऊन तांब्या जसा माग दिला तसा तांब्या सोन्याचा झाला होता. जी बाई आधी शिव्या देत होती ती म्हणली, आजी असं रोज येत जा. स्टील द्यायचं ना सोनं घ्यायचं म्हणल्यानंतर तुमच्याकडे कसं किलो चाललंय सोनं. 60,000 रुपये किलो. मी उद्या देतो, मला किलो भर किलो. 60,000 रुपये किलो. तोळा किलो म्हणतात. अहो स्टीलचा तांब्या द्यायचा सोन्याचा घ्यायचा म्हणजे म्हातारी दुसऱ्या दिवशी सीता माता न चुकता तिथं आहे. आल्यानंतर बाईने असं तांब्या नाही दिला, हंडाच दिला पाणी. अहो स्टील द्यायचं सोनं होतं म्हणल्यानंतर तो हांडा सोन्याचा झाला. बाई ती सुशिक्षित होती, तिच्याकडे अँड्रॉइड मोबाईल होता, तिने लगेच फोटो काढला. व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक सगळीकडे. आणि चौथ्या दिवशी गावात एक बी माणूस घर सोडायला तयार नाही. सगळी वाट बघत होती. म्हातारीची पण वाट बघतोय आणि म्हातारीला घरातून बाहेर काढायला वाट बघत होती. या म्हातारी सीता मातेची वाट बघत होती. माझं उदाहरण संपलं. या माईक संसाराच्या पाठीमागे लागलेल्या जेव्हा तुमची प्राप्ती होत नाही, सीता माता सांगते. भागवान कोण आहेत? भागवत मातेमध्ये गोष्ट आले. सकल भुवनामध्ये निर्धनास्ते पिधान्या निवसति हृदये शांती हरे भक्ती रेखा हरे लक्ष्मी वासं परिथातो विहाय प्रविशति हृदये शां भक्ती सूत्रोपनद्दहा. ज्यांच्याजवळ संसारातलं काहीच नाही पण परमात्म्याचं चिंतन चालू ते सगळ्यात भाग्यवान आहे. आणि सगळं असून परमात्म्याचं चिंतन जर नसेल तर ते सगळ्यात मोठी करंटी आहे. म्हणून रुक्मिणी सांगते की देवा तुम्ही तिसरा दर्जा दिला होता की माझ्याकडे काय नाही, सगळं मायेच आहे. पण या माईक पदार्थाच्या पाठीमागे जाणाऱ्यांना तुमची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने काळे म्हणजे शुद्ध असल्यामुळं आणि भक्तांना शुद्ध करत असल्यामुळं गोजरी आहात. तुम्ही भक्ताचं चित्त संसारातला हरण करून त्यांना कायम स्वरूपाचा आनंद अविनाशी आनंद देत असल्यामुळं तुम्ही गोजरी आहात. आणि तिसरा मुद्दा माईक पदार्थातून काढून तुम्ही बाबा त्याला अविनाशी अशा तत्वाची प्राप्ती करून देत असल्यामुळं तुम्ही खऱ्या अर्थाने गोजिरे आहात. म्हणून आवडे हे रूप गोजिरे सगुण. आणि तुम्हाला पाहिल्याच्या नंतर पाहता लोचन सुखावले. वैकुंठवासी गुरुवर विठ्ठल बाबा बोले एक विचार सांगायचे. ते म्हणायचे बुवा माणसाने अशा पुढे हात पसरावा ज्याच्या पुढे हात पसरल्यानंतर आयुष्यात पुन्हा हात पसरायची वेळ येऊ नये. माणसाने असं काही खावं जे खाल्ल्यानंतर पुन्हा काही खायची वासना शिल्लक राहू नये. माणसाने अशा ठिकाणी जावं जिथे गेल्यानंतर पुन्हा कुठेही जायची इच्छा माणसाच्या अंतःकरणात निर्माण होऊ नये. आणि माणसाने असं काही पाहावं जे पाहिल्यानंतर पुन्हा काही पाहायचं शिल्लक राहू नये. माणसाने कुठं जावं? सासरवाडीला. जास्तच वैतागली माणसं तर जाऊन जाऊन कुठे जातात? सासरवाडीला. महाराजांना विचारलं तुम्ही जाऊ देवाची जाऊ देवाची Oh
पायात बसू नये. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू आणि घ्याले चरफडू नका तुम्ही. माणसाने असं पाहावं की जे पाहिल्यानंतर पुन्हा काहीच पाहायचं शिल्लक राहू नये. असं काय आहे? असा तो एक परमात्मा आहे. पाहता श्रीमुख सुखावली सुख डोळ्याचे भूकरणामध्ये माझ्या पाहिला आनंदाचा म्हणून महाराज सांगतात पाहता लोचन सुखावरी. तर आपल्याला बिल्वमंगळाची कथा सांगता येण्यासारखी आहे, पण माझ्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहेत. आम्ही 5 मिनिटं आधी सोडणार आहे, कारण सगळेच लवकर उठत असतात पाठसाधना करण्याकरता. दिवसभर धावपळ असते, अजिबात वेळेच्या पुढे जाणार नाही. राहिलेल्या 3 चरणाचा आम्ही सरळ सरळ अर्थ सांगणार आहे, पण एकदा मधलं भजन घेऊ. एक 2-3 मिनिटांमध्ये सगळ्या आचरणाचा सरळ सरळ अर्थ सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. महाराज सांगतात की देवा मला हे तुमचं रूप आवडतं. आवडे हे रूप गोजरे सगोन का पाहता लोचन सुखावले. एकदा तुम्हाला पाहिलं याचे सुखा तुम्हा कळल्यावरी मग दारोदारी न फिरा. आता संसारात आमचं सगळं पळणं थांबलंय. आता काय अपेक्षा आहे काय नाही. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. मला वाटतं कृतयुगामध्ये बळीराजाने देवाला दारात उभा केलं. त्रेतायुगामध्ये शबरी मातेने देवाला समोर उभा केलं. द्वापार युगामध्ये भीष्माचार्याने देवाला समोर उभा केलं. आणि कलियुगामध्ये पुंडिकरायाने आणि नवीन गुरु तुकोबरायाने भगवान परमात्म्याला उभा केलं. आता दृष्टी पुढे ऐसा कशा करता जो मी तुझं पाहे. मला तुम्हाला सतत पाहिजे, पण का पाहिजे. लाचावले मन लागलीसे गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले. आमचं मन लाचावले, आता सोडायला तयार नाही. 2 मिनिटात भागवतात उद्धवाचं थोडंसं सांगतो आणि कीर्तन संपवतो. ज्यावेळेस भगवान परमात्म्याने उद्धवाला गोकुळामध्ये पाठवलं, विस्तार भरपूर करत असतो मी, पण आता वेळेच्या मर्यादेत थोडक्यात पुढे जातो. आणि उद्धवाने त्या गवळणीला सांगितलं की भगवान परमात्म्याने तुमच्याकरता एक निरोप दिलाय. काय? माझ्या सगुण स्वरूपाला विसरा आणि माझ्या निर्गुण स्वरूपाचं चिंतन करा, कारण मी सगळीकडे. अरे देव जगत जगदेव हरी तो जगतो नाही विनमुकू इतियस्य मते परमार्थ गती स नराभव सागर धरती सर्वा घटी राम देहाती. माझं असं चिंतन करा. त्या गवळणीने रागवले उद्धवामध्ये काय ते म्हणले असं झाले. एका गावामध्ये एक सावकार होते आणि भले कंजूस होते. एकच सुनबाई होती, पण सुनबाईच्या गळ्यात फुटका म्हणे नव्हता सोन्याचा. मग नागपंचमीचा सण आला. गावातल्या सगळ्या बायका नटून थटून नागाची पूजा करायला वारवाची पूजा करायला निघाली. ही जी सावकाराची सून होती ती पाणी आणायला गेली. तू बाहेर तिने बघितलं अख्ख्या गावातल्या बायका नटल्या, त्यांना आपल्या गळ्यात फुटका म्हणे नाही. तो पाण्याने भरलेला हांडा त्या सुनबाईने सासऱ्याच्या मड्यावर टाकला. सासरा म्हातारा झालेला होता. सुनबाईकडे रागाने बघितलं. असं काय केलं? ते म्हणजे तुम्हाला आहे का काय हवस पाऊस बघा गावातल्या बायका कशा नटून थटून चालल्यात, आहे का फुटका म्हणे गळ्यात. त्या सासऱ्याने इतकं लागलं आयुष्यात असं टाकून कोणी बोललं नव्हतं. आणि मग म्हातारा म्हणलं खरंच आहे की एवढंही आपल्याकडे ते पेटवलं तर 2 महिने जाणार नाही आणि आपण अजिबात काळ करत नाही. हा म्हणले काळजीच करू नको. जनावरांचा गोठा होता, तिथं बैलांचा कासरा होता. तो कासरा घेतला म्हाताऱ्याने. घरामध्ये सोन्याच्या इटा होत्या, त्या इटा घेतल्या. त्या कासऱ्यामध्ये गाठी बांधून त्या इटाची माळ तयार केली. सुनबाईला सांगितलं हे गळ्यात घाल आणि अख्ख्या पंढरपुरात प्रदर्शना करून ये. ती म्हणली मामाजी हे पेटवून द्या सगळं, ह्याच्यातले 2च तोळे काढा, त्याची चांगली नथ करा. ती मला चांगली दिसत नाही ह्या सोन्याच्या इटा, ज्याला आकार नाही उकार नाही काय नाही. तसं गवळणी उद्धवाला सांगतात ते निर्गुण निराकार आम्हाला आवडत नाही म्हणे. आम्हाला जर कोणतं आवडत असेल तर आवडे हे रूप आमचं मन इथं नाचावले. एका ठिकाणी असं वर्णन नाही. अरे उद्धव माणसाला मन असे काय 10-20 नसतात. एक कथा सोगाया श्याम संग एक म्हणे आमच्याकडं एक मन अवघे तुझ्या भांडवलात वाटेत आहे तुला येलं कैसे. ते आमचं मन तिथं जर गुंतून बसलेलं आहे तर दुसरं आणायचं कुठून. नाचावले मन लागलीसे गोडी ते जिवे न सोडी ऐसे झाले. मग देवाने विचारलं तुम्हाला नेमकं काय पाहिजे. महाराज म्हणजे काय नाही. तुका म्हणे आम्ही महागावी लढेवाळी आणि पूर्वभावी आली माय बापे. आमच्यासारख्या लढेवाळ साधकांनी भक्तांनी तुमच्याकडे मागावं आणि तुम्ही आमची इच्छा पूर्ण करावी. काय आता हा सिद्धी पाव भाव मध्ये चांचल्य न भावाजू ऐसी तुम्हा भाग्य स्थिती हो कृपाळवा जगदानिया. अनंत जन्माने परमात्म्याचं नाव घ्यायची बुद्धी होते. तेव्हा आमच्या अंतःकरणात ती भावना जागी झाली. ही भावना अशीच कडला जाईपर्यंत कुठलंही विघ्न न येता आमच्या
आमच्या सगळ्या साधकांच्या अंतकरणामध्ये उपजला भाव तुमचे कृपेशी. उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाऊन एवढीच आमच्या साधकांच्या अंतकरणात इच्छा आहे असा अभंगाचा भाव माझ्या थोडक्या मोठ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला